नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर चला आज शेतीवाल्या गृहिणीच्या पद्धतीने खिचडी करून पाहू. माझी खिचडी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला मी तुम्हाला पुढील साहित्य, खिचडीसाठी काय काय साहित्य लागते ते सांगत आहे. साठी लागणारे साहित्य: सर्वप्रथम तांदूळ घेऊ, त्यानंतर थोडेसे वाटाणे, ओले, फुलगोबी, गाजर, कांदा, टोमॅटो, बटाटा, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, ठेचून घेतलेला खोबरा आणि लसूण आणि कापून घेतलेल्या मिरच्या. यानंतर लागणारे खडे मसाले: जिरे, खिचडी मसाला, हळद, मोहरी, लवंगा, मिरी आणि प्रवीण चटपट मसाला आणि सर्वात महत्त्वाचं ते म्हणजे मीठ. त्यानंतर मुगाची डाळ, तुरीची डाळ आणि शेंगदाणे. सर्वात आधी गॅस पेटून घेऊ. त्यानंतर एका पातेल्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवू. नंतर गॅस सुरू करून घेऊन कढाई ठेवू. त्यात भरपूर प्रमाणात तेल टाकून घेऊ. ह्या खिचडीला प्रमाणात लागते. तेल गरम होईपर्यंत तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं. त्यानंतर त्यात सर्वप्रथम मोहरी टाकून घ्यायची. गरम तेलात सर्वप्रथम मोहरी टाकून घेऊ. मोहरीची चांगली तडतडून फोडणी बसवून द्यायची. त्यानंतर कापून घेतलेला कांदा टाकू. त्यात लगेच शेंगदाणे टाकून घेऊ, कारण शेंगदाणे खमंग भाजले पाहिजे खिचडीत. गॅसची फ्लेम कमी करून त्यात ठेचून घेतलेला लसूण आणि खोबरं टाकून घेऊ. त्यानंतर लगेच हिरवी मिरची टाकायची. पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं. जिरे ते राहिले होते ते टाकून घ्यायचे. त्यानंतर घेतलेले सर्व खडे मसाले टाकून घेऊ. पुन्हा मिक्स करून घेऊ. त्यानंतर चिरून घेतलेली कोथिंबीर. हे परतत तो हे टाकलेले साहित्य परतेपर्यंत तांदूळ धुवून घ्यायचे. धुवून घेतलेले तांदूळ एका चाळणीत घेऊन पाणी निथळलेला एका बाजूला ठेवून द्यायचे. चिरून घेतलेले सर्व टाकून घ्यायचे. फक्त टोमॅटो मागं राहून द्यायचा, कारण टोमॅटो लवकर गाळ होतो. ते पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे. ते चांगलं व्यवस्थित मिक्स झालं की त्यात धुवून निथळून घेतलेले तांदूळ टाकून घ्यायचे. तांदूळ टाकल्यानंतर एकदम चांगलं परतून घ्यायचे. 2 ते 3 मिनटं तांदूळ चांगले या मसाल्यात परतून घ्यायचे. तांदूळ परतत आलेले आहेत. 1 ते 2 मिनटात तांदूळ असे व्यवस्थित परतून घेतलेले आहेत. त्यात राहिलेल्या डाळी मिक्स करू. तूर डाळ आणि मूग डाळ ते पण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. उकळी आलेलं पाणी त्यात मिक्स करून घेऊ. पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ.
त्यात गरम किंवा उकळायला पाणीच घालावे, नाही तर का खिचडी गाळ होते, म्हणजे अशी मोकळी मोकळी व्यवस्थित होत नाही, चिखलावणी होते. मीठ टाकून घेऊ आणि खिचडी झाकून ठेवू. 10-15 मिनिटांनी पुन्हा एकदा चेक करून पाहू. आपली खिचडी तयार झालेली आहे. खिचडी चांगली शिजलेली मिक्स करून घेतलेली आहे. त्यात राहिलेला टोमॅटो घालून घेऊ आणि पुन्हा 10 ते 15 मिनिटासाठी झाकण्यासाठी ठेवू. आणि आता आपली 10-15 मिनिटानंतर खिचडी चांगली शिजलेली आहे. आता आपण खिचडी वाढण्यासाठी घेऊ. खिचडी गरम गरमच खाण्यात मस्त टेस्टी लागते. खिचडी वाढेपर्यंत तुम्हाला जर माझे व्हिडिओ मनापासून आवडत असतील तर एकदा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. एका शेतीवाल्या गृहिणीलाही तिचे काहीतरी अस्तित्व निर्माण करण्याची संधी मिळू द्या. खिचडीसोबत भाजलेला पापड आणि घरी बनवलेल्या पद्धतीने लोणचे आणि त्यावर घरीच बनवलेले तूप, याची टेस्ट एकदम भारी लागते. माझी खिचडी या खायला. आवडली तर नक्की लाईक करा. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला, यानंतर अशाच एका छानशा रेसिपीसोबत भेटू. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.